फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला थोड्याच वेळात नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक। एमपीएससी आयोगाच्या बैठकीत निर्णय होणार। शरद पवार आज स्वतः एमपीएससी आंदोलनात सहभागी होणार। एमपीएससीच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्याने घेत नाही, मी स्वतः विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, पवारांचं ट्विट। महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? आता निवडणुका पाहून मैदानात उतरत आहेत, मुनगंटीवारांची टीका। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट। मी आता जास्त काही बोलणार नाही, पण सरकारनं नोटिफिकेशन काढलं नाही तर दाखवून देऊ, रोहित पवारांचा इशारा। बदलापूर अत्याचार प्रकरणात सुमोटो अंतर्गत याचिका दाखल। आज सकाळी तातडीची सुनावणी। याचिकेत एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीचीही मागणी। काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळात आहेत? एफआयआर ट्विट करत बदलापूर आंदोलन प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल। 2 दिवसानंतर बदलापुरातील इंटरनेट सेवा पूर्वपदावर। खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा बंदोबस्त कायम। एकदा माझ्या हातात सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य। मुख्यमंत्रीच फेक नॅरेटिव्ह पसरवतायत। बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिल्याचं धडधडीत खोटं। कोणत्या आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, नाव सांगा, वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान। वरळीचे संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी, वरळीतील उल्लेख, तर अमोल मिटकरींच्या बॅनरची वरळीत चर्चा। अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता मुंबईत पत्रकार परिषद। अजितदादा पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्याची शक्यता। शरद पवारांना झेड+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी झेड+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची टीका। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। दानवेंकडे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडची जबाबदारी। नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात कुटुंबियांची हायकोर्टात धाव। आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांकडून निर्णयाला आव्हान। गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टला सिडकोच्या 900 घरांसाठी जाहिरात। लॉटरीमध्ये तळोजा, घडसोली, खारघर, कळंबोली प्रकल्पांचा समावेश। नाशिकमध्ये 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर मनाई आदेश लागू। आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता निर्णय। आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांना भुर्दंड। ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून पैसे काढून देण्यासाठी 30 रुपयांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील घटनेचा व्हिडिओ समोर। इगतपुरीच्या घोटीमध्ये लाडकी बहीण योजनेचा केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी। सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं महिलांच्या बँकेच्या आवारातच मुक्काम। एअर इंडियाच्या विमानाचं तिरुवनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग। विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर विमानाची कसून चौकशी।